साताऱ्यातलं एक मोठं नाव भाजपमध्ये दाखल होत आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपमध्ये दाखल होत आहेत। थेट जाऊया त्या पत्रकार परिषदेत। रणजितदादांना त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय आपण बघतोय यांच्या हस्ते त्या ठिकाणी सातारा जिल्हाध्यक्ष रणजित निंबाळकर हे अखेर भाजपमध्ये प्रवेश करतायत। माड्यामधून त्यांच्या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे। सुभाष देशमुख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासह भाजपचे दिग्गज मोठे नेते उपस्थित आहेत। खरं तर माढ्यात गेल्या काही दिवसात इनकमिंग भाजपमध्ये जोरदार चालू झालंय आणि पुन्हा एकदा हा काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसाठी सगळ्यात मोठा दणका मानला जातोय। मागील काही दिवसात महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि सुभाष देशमुख सहकार मंत्री यांची जबरदस्त राजकीय खेळीनं काँग्रेस राष्ट्रवादी पूर्ती घायाळ झालेली आहे। कारण काँग्रेस राष्ट्रवादीचा गड हा केवळ सुशीलकुमार शिंदे एवढा शरद पवारांसाठीही आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जातो। विशेषतः या सगळ्या पट्ट्यामध्ये साखर कारखान्याचं राजकारण आणि जिल्हा परिषदेवर असलेली सत्ता या सगळ्यामुळे आघाडीला ही सत्ता महत्त्वाची मानली जात होती। दरम्यान या सगळ्या मतदारसंघाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जरी हे साताऱ्यातले निंबाळकर असले तरी या दोन मतदारसंघावर माढा लोकसभेची फार मोठी गणित आहे। दोन विधानसभा मतदारसंघाचा हा सहभाग माढाला सगळ्यात मोठं राजकीय चित्र बदलवून देणारा ठरतो। त्यामुळे एकेच वेळी साताऱ्यामध्ये काल शिवसेनेला मिळालेली ताकद, आज भाजपला मिळणारी ताकद, एकूणच युतीची वाढलेली ताकद ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढे आघाडी आणि अडचणी वाढवू शकणारी आहे। दरम्यान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित, शिक्षण मंत्री विनोद तावडे उपस्थित आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश मानला जातोय। अर्थात या प्रवेशाची गेले दोन तीन दिवस चर्चा सुरू होती। साताऱ्यातलं एक मोठं नाव म्हणजे रणजितसिंह निंबाळकर मागील काही दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये फार मोठी ताकद निंबाळकरांची ताकद दिसली होती। एक मोठी ताकद या निमित्तानं संपूर्ण दिसली होती। दरम्यान रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रवेशाला महत्त्व आलंय कारण मागील काही दिवसात मोहिते पाटलांच्या प्रवेशानंतर आणि देशमुखांच्या चिरंजीवांच्या उमेदवारीच्या चर्चेनंतर आता नाईक निंबाळकरांचं नाव हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे। कदाचित या तीन मधल्या या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता जास्त आहे। खासदार हिंदूराव नाईक निंबाळकरांचे चिरंजीव असल्यामुळे या नावाला मोठं महत्त्व आहे। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर हे नाव किती महत्त्वाचं आहे बघा। स्वराज्य उद्योग समूहाची स्थापना 1996च्या निवडणुकीत युतीकडनं हिंदूराव नाईक निंबाळकरांना उमेदवारी मिळाली होती। 96ची निवडणूक ही प्रचंड त्यावेळी गाजली होती। सातारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आज सध्या उपस्थित असून माझ्याबरोबर माढा लोकसभा मतदारसंघातून सातारा जिल्ह्यामधून आलेले सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते माझ्याबरोबर उपस्थित असणारे मला आशीर्वाद देण्याकरता आलेले माझे ज्येष्ठ बंधू शमशेरदादा यांच्याबरोबर उपस्थित असणारे सर्व नगरसेवक आणि माझ्याबरोबर मला या लढाईत भाग घेण्यासाठी असणारे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जरी असले तर दुसरे आमचे नगरसेवक शहा, नगरसेवक जाधव, नगरसेवक सूर्यवंशी, नगरसेवक आयवळे, नगरसेविका नाईक निंबाळकर, नगरसेविका खरात आणि सर्वच सन्माननीय नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य, आमच्या दहिवडीच्या नगराध्यक्ष, सर्वांचीच नावं घेणं क्रमप्राप्त आहे। पण आपण बघितलं व्यासपीठावर मंत्रीगणांच्या सुद्धा नावं आपण मुख्यमंत्री साहेबांच्या सूचनेनुसार सामान्य व्यासपीठ पण उल्लेख केलेला आहे। या साहेब आपण जो विश्वास या ठिकाणी आपण दाखवला आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीची हालचाली गेल्या 2 वर्षात 5 वर्षामध्ये होत होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसची विचारसरणी आणि त्याला विरोध करणाऱ्यामध्ये साहेब प्रमुख भूमिका बजावली होती। फलटणच्या शेजारी मी ज्या तालुक्यामध्ये माझा जन्म झाला, माझं घरच तळवय आहे। माझे वडील हिंदूराव नाईक निंबाळकर संघर्ष करत खासदार झाले, ते
कृष्णा खोरे महामंडळाची जी स्थापना ज्या लोकांमुळे झाली त्यातले प्रमुख ज्याची संकल्पना होती त्यापैकी माझे वडील होते आणि संघर्ष करत करत कृष्णा खोरेच्या स्थापनेनंतर आज सुद्धा आमचा तालुका पूर्णपणे पाण्याने वंचित आहे असं म्हणता येणार नाही, पण पाणी आमच्या तालुक्याच्या बॉर्डरवर आलेलं आहे सर. नीरा देवधर धरणाचं पाणी पाट कालावे आमच्या बॉर्डरवर आले. मी कृष्णा खोरेचा उपाध्यक्ष असताना आदरणीय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेबांकडून आम्ही त्या ठिकाणी 146 कोटी रुपयाची तरतूद आम्ही त्या ठिकाणी करून घेतली होती आणि ते पाट पाण्याचं पाणी फलटण, माळशिरस आणि सांगोल्याच्या काही पट्ट्याला मिळावं अशी सर्वांची इच्छा होती. पण दुर्दैवाने काय झालं की बारामतीच्या बरोबरीला कोणी जायचंच नाही. ही बारामतीकरांची भूमिका असल्यामुळे आता आमचा संघर्ष थेट बारामतीकरांशी चालू झाला. साहेब, माझे वडील खासदार असताना रेल्वे मंजूर करून आणली, रेल्वेची ट्रायल झाली. माझ्या आणि माझ्या पत्नीच्या हस्ते रेल्वेचं पूजन झालं. रेल्वेची त्या दिवशी नंतर परत कधी रेल्वे धावलीच नाही. कारण बारामतीकरांची इच्छा असल्याशिवाय रेल्वे धावणार नाही. ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशन उभा केली होती त्या सर्व रेल्वे स्टेशनची स्मशानभूमीमध्ये रूपांतर झाले. आज त्याच्या खिडक्या नाहीत, दारं नाहीत. म्हणजे एक दिवसाचा फक्त सोहळा आम्ही साजरा करू शकू आणि त्याचा तीव्र दुःख आहे आम्हाला. आणि या दुःखातून आम्ही पुढे जात असताना आम्ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं, जरी आम्ही काँग्रेसचा असला तर आघाडी धर्म आमच्याकडून अपेक्षित करू नका. आघाडी धर्म कधी पाळला जातो ज्या वेळेस समानतेची वागणूक मिळते. ज्या नेत्यांना महाराष्ट्राच्या अनेक खुर्च्या मिळाल्या, फलटणकरांना मिळू नाही तर अनेक नेत्यांना मिळो, पण सर्व मुले समान ज्या ठिकाणी होतं ज्या ठिकाणी समानतेची वागणूक असते. आणि असं असताना जर फलटण सारख्या विकास जर एखाद्या नेत्याने आयुष्यभराचा संघर्ष करायचा आणि प्रकल्प मंजूर करून आणायचे, रेल्वे मंजूर करून आणायचे आणि त्या ठिकाणी ते रखडून सडून टाकायचे अशी जर भूमिका असेल तर आम्ही सर कसा आघाडी धर्म पाळणार. या ठिकाणी ज्या उरुमोडी असू, झे कटापूर असू, वसना असू, कवठे केंद्र असू, या सर्व योजनांची मंजुरी माझे वडील खासदार असताना सरकारच्या विरोधात उपोषणाला बसले आणि एका उपोषणामध्ये जवळपास 28 दिवस पायी चालून आल्यानंतर आदरणीय त्या सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छेनुसार त्याला मंजुरी मिळाली. सर्व प्रकल्प करावा लागला. मला साहेब आपण या सरकारमध्ये आल्यानंतर दादा असो आपण असो, मी काम करताना आपल्याला नेहमी बघितलं, दूध व्यवसायामध्ये अनेक अडचणींना बघितलं. तुम्ही मला विचारलं नाही तुमचा पक्ष कुठला आहे, मलाच नाही तर माझ्या बरोबर अनेकांना आलेलं तुम्ही कधी विचारलं नाही पक्ष कुठला आहे. मनामध्ये फलटण करत जात असताना मी असा मुख्यमंत्री पाहिला नाही. आणि असे नेते मंडळी, या व्यासपीठावर असणारे नेते मंडळी मी पाहिलेच नाही. कारण पहिली आठ असती तुम्ही कुठल्या पक्षाचे, तुम्ही आमच्यासाठी काय करणार. ज्या वेळेस तुम्ही महाराष्ट्राचा अडचणीत आलेला दूध व्यवसाय टाळला, साखर धंद्यासाठी तुम्ही ज्या पद्धतीची पॉलिसी करून साखर धंदा जिवंत ठेवला, इथेनॉलची पॉलिसी आणली, शेती धंदा आज साहेब कारखाने विकले गेले असते. सहकार मंत्री साहेबांना चांगला अनुभव आहे. साखर कारखाना जिवंत आहे, त्याच्यामुळे बँका जिवंत आहेत, सोसायटी जिवंत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार मंत्री साहेबांनी याच्यामध्ये साखर कारखाने जिवंत ठेवण्यामुळे त्यांच्या अनुभवामुळे त्यांनी या ठिकाणी चांगली भूमिका बजावली. मला दुसरं आभार मानायचं ते खोत साहेबांचं. खोत साहेबांचं मी कौतुक करणार नाही, साहेब साताऱ्याला जाऊ नाही तर सांगलीचा जाऊ किंवा नागपूरचा जाऊ, सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यावर गेलेला माणूस गरीब कधी उपाशी गेलेला नाही आणि त्याचं पुण्य सदाभाऊ खोत साहेब. एक गाडी आहे, जी गाडी सदाभाऊ खोत साहेबांची एक गाडी आहे की जी लोकांना दवाखान्यात पोच करते. पेशंट सदाभाऊ खोत यांच्या बेडरूम मध्ये झोपायला असतात, त्याचे नातेवाईक बेडरूम मध्ये झोपायला असतात आणि अशा नेत्यांच्या बरोबर मला काम करायला मिळते. या ठिकाणी या शिवसेनेचे नेते आणि सोलापूरचे आमचे शहाजी बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. शहाजी बापूंनी माझ्या वडिलांच्या बरोबर काम केले, चळवळीत काम केले आणि आज सुद्धा शिवसेनेमध्ये ते संघर्ष करत आहेत.
आणि मुद्दामून या व्यासपीठावर शहाजी बापूंना आपण निमंत्रित केलेलं आहे. राऊत साहेब आहेत, माझ्याबरोबर दुधामध्ये काम करणारे पारिचारक साहेब आहेत, आमदार आहेत, जिल्ह्यामध्ये त्यांचं पकड आहे. या ठिकाणी जलसंपदा मंत्री महाजन साहेब दादांच्या बाजूला आणि सोलापूर जिल्ह्याचे आणि माढा लोकसभेचं तरुण चढवदार नेतृत्व रणजितदादा मोहिते पाटील यांचं मी मनापासून स्वागत करतो. मी आता मला चंद्रकांत दादांना सांगितलं की या सगळ्या कार्यक्रमात रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित झालेले आहेत, गिरीश महाजन उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे प्रवेशापूर्वी हे दोन आता वेगळे होणार का, हे जे चित्र होतं त्याला तुर्तास त्याच्यावर पूर्णविराम देण्याचा भाजप नेतृत्वाकडनं प्रयत्न होतोय. भेटायला गेलो त्या दिवशी रात्री 2 वाजता मी आणि माझे एक मित्र आमदार त्या ठिकाणी होते. त्या 2 वाजता त्या कुटुंबियांनी जेवण करून आज दुसऱ्या दिवशी पर्यंतची काळजी. आणि आज मी उमेदवार नाही, हे सगळं जे दिसतंय हे रणजितदादांच्या वर दिसतंय. जबाबदारी घेणे आणि स्वतः या ठिकाणी लोकसभेला उभं करून मोठ्या मनाची माणसं, मोठ्या मनाचे मित्र मला भाजपच्या प्रवेशामध्ये मला मिळाले. व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांचं विशेष करून महाजन साहेबांचं लक्ष मला केंद्रित करायचंय. महाजन साहेब, नीरा भीमा शहरीकरणाची योजना व्हावी अशी विजयदादांची इच्छा होती आणि ती सुधारित करून व्हावी ही माझ्या वडिलांची इच्छा होती. तर ती योजना मराठवाड्यापर्यंत त्या योजनेचं पाणी जाणार आहे. त्याचबरोबर नीरा देवधर माझ्या तालुक्याला पाणी ठेपलेलं आहे साहेब, पण गेले 15 वर्ष त्या पाणी कॅनॉलची कामं होऊन दिलेली नाहीत, कारण त्याचं पाणी बारामतीला वळवलं गेलंय. आपल्याला त्याची चांगली कल्पना आहे. आम्ही आमच्या हक्काचं पाणी मागणार आहे साहेब. पाणी माझ्या तालुक्याच्या माझ्यापासून 20 किलोमीटरवर पाणी थांबलेलं आहे आणि माझ्या तालुक्याच्या जनतेला मी देऊ शकत नाही. माझा भाजप प्रवेश या ठिकाणी खासदारकीने आमदारकी मिळवण्यासाठी नाही, त्याच्यापेक्षाही मोठा परमेश्वरांनी वैभवानी आशीर्वाद माझ्या कुटुंबाच्या मागे उभे केले. हा संघर्ष हा उभा केला या ज्या कुटुंबाच्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.